महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीचं नाव हे अनेक ठिकाणी रजिस्टर असल्याचं समोर आलंय आणि फक्त नावच एकापेक्षा जास्त ठिकाणी रजिस्टर्ड नाहीये, तर ते नाव हे वेगवेगळ्या इपिक नंबर सहित वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे। त्यातलं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे नालासोपारातल्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं। या सुषमा गुप्ताचं नाव हे 6 वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे आणि ते सुद्धा वेगवेगळ्या इपिक नंबर सहित। आता ही बातमी 12 ऑगस्टला 3 वाजता उजेडात आली आणि त्यानंतर 6 वाजता या बाईचं नाव मतदार यादीतून उडवण्यात आलं। मग हे नाव अचानक कसं काय उडवलं गेलं? म्हणजे मतदार यादीतून नाव उडवण्यासाठी कोणीतरी तक्रार केलेली लागते। मग तक्रार केल्यानंतर त्या पत्त्यावर जाऊन चौकशी होते आणि ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय हा निवडणूक आयोगाकडून घेतला जातो। आता निवडणूक आयोगानं ही सगळी प्रक्रिया फक्त 3च तासात कशी पूर्ण केली? म्हणजे सरकारी यंत्रणा एवढी वेगानं कधीपासून काम करायला लागली